स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। शुभ दुपार तुम्हा सगळ्यांना। कसे आहात तुम्ही सगळे? आशा व्यक्त करते स्वस्थ असाल, मस्त असाल, स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल। आजच्या दिवशी मी तुम्हाला आपल्याला आता 2024 अगदी जवळ येत चाललेला आहे आणि प्रत्येकाला उत्सुकता आहे की प्रत्येक राशीमध्ये काय घडणार आहे। संपूर्ण राशी भविष्य तर मी घेऊन येणारच आहे, मात्र 2024 कोणत्या राशींना कसे जाईल, कोणत्या राशींवर काय परिणाम आहे। हे वर्ष आहे शनीचे राज्य असणारे वर्ष, त्यामुळे शनी काय परिणाम करून जाईल प्रत्येक राशीवर याचंच वर्णन मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। सगळ्यात प्रथम मी तुम्हाला हे सांगू इच्छिते की कितीही आपण म्हणजे भविष्याचे व्हिडिओ ऐकले तर ते 100% तुमच्या बाबतीत खरे घडतील असं नाही, कारण प्रत्येकाच्या पत्रिकेमध्ये ग्रह, तारे, जन्मवेळ ही वेगळी असते। हे तुम्हाला साधारणतः घडू शकणाऱ्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे। हे अगदी 100% घडतात असं नाही। काहींच्या आयुष्यात असं 100% घडतं, तर काहींच्या आयुष्यात ह्याच्यापेक्षा थोडं वेगळंही घडू शकतं। हे मी आधी क्लिअर करते, कारण मग काही वेळेस कमेंट्स येऊ शकतात की ताई तुम्ही असं म्हणाला होतात, असं नाही झालं। तर जन्म, मरण आणि पुढे काय होईल हे 100% तर तुम्हाला कोणी सांगू शकत नाही। 70% पर्यंत या गोष्टी खऱ्या ठरतात आणि मरण तर कुणीच कुणाचं कुणालाही कधीही सांगू शकत नाही। त्यामुळे मी तुम्हाला सुरुवातीलाच आशा व्यक्त करते की तुम्ही या गोष्टी समजून घेऊनच हा व्हिडिओ बघाल आणि या व्हिडिओसाठी विचार कराल। चला तर मग वळूया आता मेष राशीकडे। मेष राशीला 2024 हे वर्ष कसं जाणार आहे, तर 11 गुणांनी म्हणजे 11 पटींनी जास्त असे चांगले तुम्हाला हे वर्ष जाणार आहे। मेष राशीचे काळजीचे दिवस किंवा मेष राशीला जे इतके दिवस त्रास होत होते, मेष राशीनं बऱ्याच खस्ता काढलेल्या आहेत। मेष राशीच्या अनेक लोकांना आजारपण, दवाखाने, स्वतःच्या व्यक्ती हरवणे अशा अनेक गोष्टी 2023-22 मध्ये घडलेल्या आहेत। मात्र मेष राशीचे चांगले दिवस आता पुढे येणार आहेत, तर तयार राहा, तुम्ही चांगले दिवस तुमचे येणार आहेत। तुम्हाला जे काही कराल 11 पटीनं फळ मिळणार आहे। मात्र सगळ्या लोकांनी लक्षात ठेवा की प्रॅक्टिकल राहायचं आहे, शिस्त ठेवायची आहे, कामाच्या बाबतीत आळस करायचा नाहीये, काम करायचं आहे, कर्म चांगलं ठेवायचं आहे। तुमच्याकडे जर पैसा आला तर लोकांना मदत करायची आहे। हे सर्वच राशींना लागू पडत आहे। तर मेष राशींना हे संपूर्ण वर्ष चांगले जाणार आहे। कोणत्याही जास्त मोठ्या तक्रारी किंवा अडचणी तुमच्या आयुष्यामध्ये येणार नाहीयेत। वळूया वृषभ राशीकडे। वृषभ राशीचं हे वर्ष प्रगतीच्या वाटचालीकडे जात आहे। प्रगती तुमच्या मार्गावर येऊन थांबलेली आहे, फक्त तुम्ही पाऊल उचलण्याची गरज आहे। तुम्ही थोडेसे एफर्ट्स घ्याल तर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये प्रगतीपासून कुणीही अडवू शकणार नाही। वृषभ राशीला 2024 हे अतिशय सुंदर जाणार आहे। धन समस्या तुम्हाला जाणवणार नाहीयेत, कौटुंबिक समस्या तुम्हाला जाणवणार नाहीयेत। तुमच्या मुलांकडून, तुमच्या आई वडिलांकडून, तुम्हाला जर आई वडील दोघंही असतील तर त्यांचेही तुम्हाला भरभरून आशीर्वाद मिळणार आहेत। गरज आहे आळस सोडण्याची, लवकर उठण्याची, शिस्त बाळगण्याची। पुढची रास आहे मिथुन। मिथुन राशीचा 2024 मध्ये भाग्योदय होईल। आतापर्यंत वाईट दिवस जे काढले आहेत त्याचा आता अंत होईल आणि 2024 तुम्हाला भरभरून देऊन जाईल। तुमच्या आयुष्यामध्ये जर तुम्ही व्यवसाय करत असाल तर त्या व्यवसायात प्रगती होईल, नोकरीमध्ये बढती मिळेल। नोकरीमध्ये जर तुम्हाला बदली हवी असेल किंवा नोकरीमध्ये काही बदल हवे असतील, वेगळ्या नोकरीचे तुम्ही शोधत असाल तर ती शोधण्यासही हरकत नाही। असं तुम्हाला 2024 जाणार आहे। सोबतच सांगते प्रॅक्टिकल राहणं, शिस्तबद्ध राहणं, कर्म आणि कष्ट करणं हे गरजेचं आहे। वळूया कर्क राशीकडे। कर्क राशीला यावर्षी थोडंसं जपायचं आहे। कुठं दुखापत होईल, कुठं ऍक्सिडेंट होईल, कुठं थोडंसं लागेल, या गोष्टींपासून तुम्हाला जपायचं आहे। वाहन जपून चालवायचं आहे। प्रत्येक गोष्टीमध्ये काळजी घ्यायची आहे। धनसमस्या थोड्याशा जाणवू शकतात, मात्र त्या सुटणार पण आहेत, त्यातून मार्गही निघणार आहेत। थोडंसं तुम्हाला 19-20 हे वर्ष जाणार आहे, म्हणजे थोडं चांगलं, थोडंसं कधीतरी दुःख सुख असं मिश्रित वर्ष तुम्हाला जाणार आहे। वळूया सिंह राशीकडे। सिंह राशीला यावर्षी असं दाखवत आहेत की तुम्हाला भरपूर पैसा येणार आहे। धन, प्रॉपर्टी, तुम्ही नवीन प्रॉपर्टी घेण्यास सुद्धा हरकत नाहीये। तुम्हाला नवीन वाटचालींसाठी शुभेच्छा आहेत सिंह राशीला। आणि सिंह राशीला जर नवीन व्यवसाय काढण्याची इच्छा असेल
तर सिंह रास नक्कीच स्वतःचा नवीन व्यवसाय चालू करू शकते आणि पैशाच्या प्रगतीसाठी तुम्हाला जर काही सुचत असेल की मी हा व्यवसाय करू किंवा मी पार्टनरशिप मध्ये गुंतवू, तर तुम्ही पार्टनरशिप मध्ये अवश्य गुंतवू शकता. मात्र पार्टनर त्या योग्यतेचा हवा, त्या लायक तो हवा, म्हणजे पार्टनरनी तुम्हाला धोका नाही दिला पाहिजे. अशा पद्धतीने सिंह रास स्वतःमध्ये प्रगती करू शकते. वळूया कन्या राशीकडे. कन्या राशीला तर शनी तर सगळ्यांनाच यावर्षी बदल देणार आहे, कारण शनीचं वर्ष आहे. कन्या राशीला राजयोग आहे असं म्हटलं गेलेलं आहे. कन्या रास मालामाल होईल असंही म्हटलं गेलं आहे. याचा अर्थ असा मुळीच घेऊ नका की आपण कष्ट करायचे नाहीयेत, आपल्याला लाखो करोडो रुपये मिळतील. तुमच्या कष्टांना साथ मिळेल नशिबाची. जी जोड अत्यंत आवश्यक असते, नुसते कष्ट करून भागत नाही, तर कष्टाला नशिबाची जोड लागते, ती तुम्हाला मिळणार आहे. तुम्ही थोडंसं सांभाळून पावलं उचला, तुमचा प्रत्येक निर्णय योग्य ठरेल. थोरा मोठ्यांचा सल्ला घ्या, त्यामुळे तुमचे कोणतेही निर्णय वाया जाणार नाहीत. वळूया तूळ राशीकडे. तूळ राशीला हेल्थकडे लक्ष देणे, आरोग्याकडे लक्ष देणं यावर्षी खूप महत्त्वाचं आहे. पोटाचे आजार तुम्हाला उद्भवू शकतात, पोटाच्या आजारासंबंधी डोकं वर काढू शकतात, तर यासाठी तुम्ही बाहेरचं खाणं बंद करा. फूड पॉयझनिंग तुम्हाला होऊ शकतं. जितकं टाळाल तितकं बाहेरचं टाळा. पाणी स्वच्छ प्या, पाणी उकळलेलं प्या आणि चांगलं घरचं अन्न खावा. धनसमस्या म्हणाल तर फारशा जाणवणार नाहीयेत. धनासंबंधीच्या समस्या आल्या तरी त्यातून मार्ग निघतील आणि आल्या तरी तुम्हाला स्वतः हातपाय हलवून त्यातून मार्ग काढावे लागणार आहेत. थोडंसं कर्ज होण्याची संभाव्यता आहे, मात्र ते कर्ज फेडण्याची कॅपॅसिटी सुद्धा तुमच्यामध्ये येणार आहे. वळूया वृश्चिक राशीकडे. घराचं स्वप्न जर तुम्ही बघत असाल, वृश्चिक राशीसाठी घराचे योग 2024 सालामध्ये आहेत. जर तुम्ही घराचे स्वप्न, प्रॉपर्टीचे स्वप्न, शेतीचे स्वप्न, गुंठाभर जागा घेण्याचे स्वप्न, असं कोणतंही स्वप्न बघत असाल तर या वर्षात तुमचं ते नक्की पूर्ण होईल. त्यासाठी तुम्हाला प्रयत्न करणं आवश्यक आहे, तशी चांगली जागा निवडणं आवश्यक आहे आणि तसे तुम्हाला संधीचा फायदा घेणं जे म्हणतात की संधी चालून येईल, मात्र त्याचा फायदा तुम्हाला घेता आला पाहिजे. इन्व्हेस्टमेंटमध्ये तुम्ही योग्य काम बघितले पाहिजेत, त्यासाठी योग्य व्यक्ती बघितली पाहिजेत आणि लोनची काम तुम्ही करणार असाल तर तुम्ही नक्कीच मंगळवारी ते काम करू शकता आणि तुम्हाला नक्कीच लोनही मिळेल आणि तुमचं घरही, स्वतःची प्रॉपर्टी काही ना काही होईल. वळूया धनुराशीकडे. धनुराशी ही आधीच अध्यात्माची रास मानली जाते. धनुराशीला धार्मिक यात्रा होणार आहेत. विदेशी यात्रा सुद्धा ज्यांना करण्याची इच्छा आहे त्यांना होणार आहेत. विदेशात ज्यांना नोकरी हवी आहे, ज्यांना विदेशात स्थायिक व्हायचं आहे, त्यांच्यासाठी सुद्धा 2024 हे साल अतिशय चांगलं जाणार आहे. एकूणच धनुराशीला पैसा, आरोग्य, धन, संपत्ती, कुटुंब या सगळ्यासाठी तुम्हाला हे वर्ष चांगलं जाणार आहे. वळूया मकर राशीकडे. मकर राशीला धनाच्या सगळ्या समस्या दूर होणार आहेत. तुमच्याकडे भरभरून धन येणार आहे. त्यासाठी तुम्हाला कष्ट करायचे आहेत. 24 तासातले फक्त 5 ते 6 तास आराम करायचा आहे. बाकी संपूर्ण वेळ तुम्हाला तुमच्या आयुष्यासाठी द्यायचा आहे. एकाच व्यवसायावर किंवा नुसत्या एकाच नोकरीवर थांबून असाल तर दुसरं काहीतरी करणं गरजेचं आहे, म्हणजे तुमच्याकडे पैसा येण्यापासून तुम्हाला कोणीही अडवू शकत नाही. वळूया कुंभ राशीकडे. कुंभ राशीला कोर्ट कचेरी सतावू शकते. कुंभ राशीला कोर्ट कचेरी विनाकारण मागे लागू शकते. त्यामुळे अशा कोणत्याही व्यक्तींच्या नादाला लागू नका, जेणेकरून तुमच्यावर कोणत्याही प्रकारची केस होईल किंवा तुमच्या मागे कोर्ट कचेरी लागेल. धनासंबंधी म्हणाल तर कुंभ राशीला पाठिंबा चांगला आहे. धनाची आवक येत राहील, पैसा येत राहील, मुलं साथ देतील, शिक्षणामध्ये चांगली प्रगती होईल, पती पत्नीमध्ये चांगले संवाद आढळतील आणि तुमच्या आयुष्यात एकूणच भरभराट होईल. फक्त कोर्ट कचेरीपासून तुम्हाला थोडंसं जपायचं आहे. त्याचप्रमाणे वळूया मीन राशीकडे. मीन राशीला हे वर्ष सदाबहार वर्ष म्हटलं गेलेलं आहे. ऑनलाईन जी कामं करतात किंवा ज्यांना परदेशातून पैसा मिळतो त्यांना भरपूर पैसा मिळण्याची संधी आहे. विदेश यात्रा होण्याचे योग मीन राशीला यावर्षी नक्कीच आहेत. बघा तुम्ही जर त्या प्रयत्नात असाल तर तुम्हाला त्यामध्ये यश येण्यास मदत होईल. मीन राशीला पैशाची साथ मिळेल, कुटुंबाची साथ मिळेल, मुलाची साथ, मुलगा मुलगी जे कोणी असेल त्यांची साथ मिळेल. जे नोकरीच्या शोधात आहेत त्यांना नोकरी मिळेल. एकूणच यावर्षी 12 राशींना, फक्त 1-2 राशींना थोडं जपायची गरज आहे. बाकी सगळ्या राशींना तुम्हाला शनी कुठलाही त्रास देणार नाहीये. फारसा ज्या 1-2 राशी मी सांगितल्या, कर्क रास किंवा
कुंभ रास यांनी थोडंसं जपायचं आहे. थोडं जपून चाललात, थोडी जपून पावलं उचलली तर तुमच्यावरची कोणतीही येणारी संकटे तुमची टळतील. थोडी शनीची सेवा करा. ओम शनी शनैश्चराय नमः या मंत्राचा जप करा. रोज हनुमान चालीसा प्रत्येकाने वाचा. आयुष्यात प्रत्येकाने हनुमान चालीसा वाचा. दर शनिवारी शनीचे दर्शन घेऊन या. तुमच्या आयुष्यामध्ये कशाचीही कमतरता भासणार नाही. आपापल्या राशीप्रमाणे जे जे देव, जसं की सिंह राशीला रामाची पूजा करायला सांगतात, मीन राशीला गुरु दत्ताची सेवा करायला सांगतात, त्याप्रमाणे आपापल्या राशीचे जे देव आहेत त्यांचा मंत्र जप रोज 1 माळ तरी करायला विसरू नका. महालक्ष्मीच्या आगमनासाठी श्रीम ब्रेजी किंवा ओम श्री महालक्ष्मी नमः किंवा कमलात्मक मंत्राचा जप नित्य नियमानं करा. रोज 1 तुपाचा दिवा सकाळ संध्याकाळ देवापुढे लावायला, तुळशी पुढे लावायला विसरू नका. इतकं जरी कराल आणि कर्म आणि कष्ट चांगले ठेवाल, लोकांना मदतीची भावना ठेवाल तर तुमच्या आयुष्यात कशाचीच कमतरता राहणार नाही. आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं. पुन्हा भेटेन नवीन व्हिडिओ सोबत, नवीन विषयासोबत. लवकरच घेऊन येणार आहे वार्षिक राशी भविष्य, पण ते स्वामींची गाथा या चॅनेलवर येईल. त्या चॅनेलवर तुम्ही वार्षिक राशी भविष्य बघायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.